नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मी भिड्याचा तवा हा नवीन आपण घेतलेला कसा तयार करायचा किंवा कसा वळसवायचा तेच मी आज इथे आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वळसवलेला तवा देखील काही जणांना असा प्रॉब्लेम होतो की तरी देखील घावणे वगैरे चिटकतात, तर ते चिटकू नये त्यासाठी पण मी काही टिप्स देणार आहे. तर हा बघा, हा मी तवा घेतला होता, हाताला बघू शकता किती काळं लागतं आहे. तर हा तवा मी दरवाजातच घेतला होता, दरवाजात आमच्याकडे विकायला आले होते तिथेच मी घेतला होता. तर हा आधी स्वच्छ मी धुवून घेणार आहे. काही जणं कापडाने किंवा कागदाने पुसून घेतात, तर तसं न करता मी डायरेक्ट धुवून घेतलेला आहे. तर स्वच्छ अगदी सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे. तर धुतल्यावर बघा किती काळं पाणी निघालं आहे. आता आपल्याला आपल्या घरात जो भांडी घासण्याचा साबण किंवा डिशवॉश लिक्विड असेल ना, ते थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला घासून घ्यायचं आहे. तर घासताना आपण जी घासणी वापरतो ती तारेची न वापरता अशी सॉफ्ट असते ना ती वापरायची, किंवा तुम्ही नारळाची जी शेंडी असते त्याने घासलं ना तरी देखील चालेल. पाहू शकता किती अगदी काळं पाणी आलेलं आहे. तर व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे. खूप कच असते याला, छान घासून घ्यायचं आहे. मागून पुढून सगळीकडनं आपल्याला चारही बाजूनेच व्यवस्थित अगदी घासून घ्यायचे. साईडच्या कडा वगैरे छान घासून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे धुवून घेऊयात स्वच्छ अगदी. तर इथे मी स्वच्छ अगदी हा धुवून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, पुन्हा एकदा मी घासून घेणार आहे, कारण खूप अगदी काळं पाणी निघालं आहे. पुन्हा एकदा घासून घेणार. आधी घासणी स्वच्छ धुवून घेतली कारण घासणी पण काळी झाली होती, आणि पुन्हा एकदा डिशवॉश लिक्विड टाकून घेतलं आहे आणि आता घासून घेते. तर व्यवस्थित घासून घेऊया. सगळीकडून घासून घ्यायचं आहे. घासताना कडा घासून घ्यायचं आहे. कच वगैरे असतो ना, त्यामुळे छान घासून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पुन्हा घासल्यावर देखील पाणी हे काळंच आलेलं आहे. फेस बघू शकता साबणाचा काळाच आलेला आहे. तर धुवून घेऊयात. तर इथे मी 2 वेळा धुवून घेतलेलं आहे. तुम्ही 2च्या ऐवजी 3 वेळा धुतलत ना तरी देखील चालेल. तर छान अगदी धुवून घेतलं आहे, थोडंसं निथळून घेतलं आणि एका कापडाने स्वच्छ अगदी पुसून घ्यायचं आहे. तर आता पुसून झालं आहे. गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसवरती आता हा भिड्याचा तवा ठेवून घ्यायचा आहे. छान अगदी गरम झाला ना की यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर इथे तेलाचा वापर केला आहे. शक्यतो तिळाच्या तेलाचाच वापर करा, कारण ते थोडंसं जाडसर असतं तेल. त्यामुळे भिड्याचे जे वस्तू असतात, तवा म्हणा किंवा भिडं, आपल्या भिड्याची कढई, तर ती वळसवायला छान जातं. जर तिळाचं तेल नसेल तर अगदी शेंगदाण्याचं तेल वापरलं ना तरी देखील चालतं, पण तेलाचं प्रमाण थोडं वाढवून घ्या तुम्ही. तर कांदा भाजताना तुम्ही बघू शकता मी सगळीकडे कांदा हा पसरवून असा भाजून घेत आहे. मध्येच असा ठेवत नाही आहे. चारी बाजूने असं कडेकडेने पण नेते आणि भाजून घेते, जेणेकरून तेल सगळीकडे अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तर कसं असतं, सुरुवातीला आहे ना याला थोडं तेल जास्त लागतं. इथे मला थोडं कमी वाटतं आहे तेल, म्हणून मी 2 चमचे तेल आणखीन घातलं आहे आणि थोडं अजून व्यवस्थित भाजून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही कांदा छान काळा झालेला आहे. तर गॅस घालवून घ्यायचा आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे असंच 12 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 12 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. तर मगाशी तवा म्हणजे 12 तासापूर्वी जेव्हा मी झाकून ठेवलं तेव्हा तवा गरम होता, त्यामुळे हा कांदा छान अगदी काळा झालेला आहे. तर काढून घेऊयात. अजिबात तवा धुवायचा नाही आहे, तसाच ठेवायचा आहे. फक्त मी कांदा काढून घेतलेला आहे, गरम केला आहे पुन्हा तवा, आणि त्यावरती पुन्हा 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता हे तेल मी नारळाच्या शेंडीच्या साहाय्याने सगळीकडे अगदी पसरवून घेणार आहे. तर अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. संपूर्ण तव्याला चारही बाजूने व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे, सगळीकडे पसरवायचं आहे. साईडच्या ज्या कडा आहेत ना या तव्याच्या, त्याला देखील मी हे असं लावून घेणार आहे. आणि तवा हा माझा आता गरमच आहे, गॅसवर आहे, गॅस फास्ट केलेला आहे. तर त्याच वेळेला मी हे करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी याने लावून घेतलेला आहे. आता यावरती मी पुन्हा एकदा एक कांदा अगदी पातळ चिरून घेतलेला आहे, तो घालून घेणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित अगदी भाजून घेणार. जसं मगाशी आपण केलं ना तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा इथे आताही करायची आहे. तर आता मी कांदा भाजायला घातलेला आहे, भाजतो आहे कांदा. तोवर मी एक तुम्हाला टिप्स सांगते. काही वेळेला काय होतं की तुम्ही एवढं सगळं करून देखील तुमचे घावण किंवा आणखीन कोणताही पदार्थ तुम्ही करता, आंबोळी वगैरे, तर ती त्या भिड्याला चिटकून राहते किंवा तुमचा भिडा हा व्यवस्थित तयार होत नाही. तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे, हे सगळं करून झालं की तरीही तयार झाला नाही आहे असं जर तुम्हाला वाटलं
तर जेव्हा पण आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण करतो ना, त्यावेळेस ते खोबरं आणि कांदा हे या तव्यावर किंवा भिड्यावरती भाजून घ्यायचं, जेणेकरून आहे ना तो तव्याला सतत किंवा या भिड्याला सतत तेल लागून लागून तो तयार होतो. तर एक 5 ते 6 वेळा तुम्ही कांदा आणि खोबऱ्याचं वाटण यावर भाजून घेतलं ना की तुमचा हा तवा तयार होईल. मग त्यानंतर तुम्ही 4 ते 5 वेळा खोबरं आणि कांद्याचं वाटण भाजून झालं की नंतर तुम्ही बेसनाच्या पिठाचा पोळा करून बघा. मग तुम्हाला कळेल की तुमचा हा तवा रेडी झाला आहे की नाही. मग घावण करून बघा, खूप छान घावण होतील. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. थोडंसं तेल सुरुवातीला जास्त लागतं. काही वेळेला काय होतं, क्वालिटीमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो, तसं बघून आपल्याला नाही कळत, पण ते काही वेळेला पटकन आपला भिडं तयार होतं आणि काही वेळेला काही जणांना वेळ लागतो. तर अशा वेळेला अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर इथे माझा कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे, छान काळा झाला आहे. आता मी पुन्हा गॅस घालवून घेणार आहे आणि झाकण ठेवून 12 तासासाठी असंच ठेवून देणार आहे. सोपी पद्धत आहे, फक्त थोडा वेळ लागतो आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते. हे बघा, झाकण काढलं आहे, कांदा छान अगदी आपला काळा झालेला आहे. तर आता हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि हा तवा स्वच्छ मी करून घेणार आहे, धुवून घेणार आहे. तर आतापर्यंत मी तवा धुतला नव्हता. जेव्हा मी कांदा भाजायला घेतलेला तेव्हा धुतला नव्हता. मी 2 वेळा कांदा यावर भाजून घेतला. आता मी कांदा काढून टाकला, तवा स्वच्छ अगदी साबणाने धुवून घेतला. आता मी याला पुन्हा एकदा तेल लावून घेतलेलं. तर आता मी ह्याला तेल लावताना आपलं जे रोजच्या वापरातलं तेल असतं, शेंगदाण्याचं तेल, ते लावून घेतलेलं आहे. किशीच्या साहाय्याने म्हणजे नारळाच्या शेंडीच्या साहाय्याने लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर घावणाचं पीठ तयार केलं आणि तो घावण घालून घेतला. पण पहिला घावण तुम्ही बघू शकता ह्याला चिकटलेला आहे. हे जे सुरुवातीला मी आता घावण तुम्हाला दाखवते ना, हे 5 ते 6 घावण मी जे केले आहेत ते आपल्याला खायचे नाही आहेत, हे टाकून द्यायचे आहेत. आता मी दुसरं घावण घालून घेतलेलं आहे. साईडने कडा थोड्या सुकू लागल्या ना की अशा प्रकारे उलटून घ्यायचा. दुसरा हा घावण तयार झालेला आहे, तोही मी काढून घेतला आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगते, हे घावण आपल्याला खायचे नाही आहेत. हे सगळे घावण म्हणजे 5 ते 6 घावण मी केले आहेत, हे सगळे घावण आपल्याला फेकूनच द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी एक एक करून यावरती घावण घालून घेत आहेत. तर आतापर्यंत 3 घावण झालेले आहेत. हा 4था घावण आहे. बघा, साईडने कडा सुटू लागले आहेत आणि आता मी तुम्हाला उचलून दाखवते. तर हे बघा, इझिली उचललं जात आहे. तर आता ऑलमोस्ट आपला हा तवा तयार झालेला आहे, परंतु माझ्याकडे जे काही पीठ उरलं त्यात अजून 2 घावण होतील, तर तेही मी त्यावर काढून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि आता घावण काढून झाले की हा तवा मी स्वच्छ अगदी करून ठेवणार आहे. तर मी तुम्हाला जुना तवा माझा एक दाखवते. तर हा माझा जुना तवा आहे. हा जवळजवळ 18 ते 19 वर्षापूर्वीचा तवा आहे, भिडं आहे सॉरी. आणि हा मी आता घेतलेला आहे, जो तयार झालेला आहे, घासून पुसून ठेवलेला आहे. तर आता हा कसा ठेवायचा, जेव्हा तुमचं काही काम करून झालं तव्यावरती, की तो नंतर कसा ठेवायचा ते मी दाखवते. तर त्यानंतर आता माझं सगळं झालेलं आहे, घासून हा सुकून झालेला आहे तवा. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर हा तवा छान सुकल्यानंतर, वाळल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे. जे आपण रोजच्या जेवणात वापरतो शेंगदाणा तेल, ते लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे, सगळीकडे छान लागेल असं लावून घ्यायचं आहे. तर इथे मी पुढच्या बाजूने लावून घेतलेले आहे. बघा, साईडच्या कडाबिडांना पण हात फिरवून घ्यायचा आहे, कारण कुठेही मग गंज चढणार नाही. अशा पद्धतीने हाताला जे लागलेलं तेल आहे ते मागच्या बाजूने पण थोडंसं मी असं पसरवून घेते. कारण बहुतेक वेळा काय होतं, पुढच्या बाजूने आपण तेल लावून ठेवतो पण मागे तसंच राहतं आणि मागून गंज पकडू शकते, पण थोडासा हात मागे पण फिरवून घ्यायचा आहे. तर इथे मी तेल लावून घेतलं आहे. तेल लावून झाल्यानंतर एक जाड पिशवी घ्यायची, प्लास्टिकची जी जाड पिशवी येते ना, आपल्याला असते आपल्या प्रत्येकाच्या घरात, तर त्या पिशवीमध्ये आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे आणि तो व्यवस्थित पॅक करून ठेवायचा आहे, जेणेकरून पुढच्या वेळेला आपण जेव्हा वापरू ना तेव्हा फक्त भिडं त्या पिशवीतनं काढायचं आहे आपल्याला आणि वापरायला सुरुवात करायची आहे. मग तेव्हा धुवायची किंवा घासायची अजिबात गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा भिड्याचा तवा जवळ ठेवलात तर छान तयार होतो. आणि अशा प्रकारे आपण हा तवा जो वळसवला आहे किंवा हा तयार केला आहे त्याने अजिबात तुमचे घावण किंवा आंबोळ्या अजिबात चिटकणार नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.